आज मुंबईमध्ये 12 फेब्रुवारी 2023ला एका विद्यार्थ्याचा जो दुर्दैवी मृत्यू झाला, या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार राज्यसभेचे माननीय अमरजी साबळे आणि मी अशी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन या घटनेच्या विषयामध्ये आमच्या भावना व्यक्त करत आहोत। मी आपल्या सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि अमरजींना विनंती करतो की त्यांनी या विषयामध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करावं। सगळ्यांना नमस्कार। माझ्यासोबत आमदार रामभाऊ सातपुते हे उपस्थित आहेत। मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। गेल्या महिन्यामध्ये मुंबई IIT मध्ये फेब्रुवारी 12 मुंबई IIT मध्ये दर्शन सोळंकी या अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्याने आत्महत्या केली। सर्वप्रथम दर्शन सोळंकींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्याला त्याच्या कुटुंबियांना ह्या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी अशी मी माझ्या भावना व्यक्त करतो। या संदर्भामध्ये दर्शन सोळंकी यांची आत्महत्या होणं हे अत्यंत दुःखद घटना आहे। या देशामध्ये अशा प्रकारचा कोणताही मृत्यू हा दुःखद आहे, त्याबद्दल आपण दुःख व्यक्त करूया। ही घटना घडल्यानंतर या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी करण्यात आली होती। मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी तातडीने दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणामध्ये SITची स्थापना केली आणि त्या संदर्भामध्ये आता त्या तपासाला अत्यंत गती आलेली आहे। फक्त खेद हा वाटतो की महाराष्ट्र शासनाने जी संवेदनशीलता दाखवली तीच असंवेदनशीलता त्या काळामध्ये जेव्हा दर्शन सोळंकी यांची आत्महत्या झाली, मृत्यू झाला, त्या मृत्यूचं राजकारण करण्याचा प्रयत्न डाव्या विचारांच्या संघटना आणि काही फुटीरतावादी संघटनांनी तो तसा प्रयत्न केला आणि दर्शन सोळंकीची ही आत्महत्या नसून हा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे, संस्थात्मक हा खून आहे, अशा प्रकारचा आरोप करण्यात आला होता। मी त्या आरोपाचा निषेध करतो। SITच्या तपासामध्ये त्यांनी जे आरोप केले होते त्यात आरोप नंबर 1 हा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे, म्हणजे संस्थात्मक खून आहे। नंबर 2 हा जातीय भेदभावातून झालेला मृत्यू आहे, खून आहे असं म्हटलं होतं। परंतु SITच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांनी या आत्महत्येस जबाबदार असणारा अरमान खत्री या विद्यार्थ्यास अटक केलेली आहे। दर्शन सोळंकी आणि त्याच्यामध्ये झालेल्या शाब्दिक मतभेदामध्ये या अरमान खत्री याने त्याला कटर दाखवून खुनाची धमकी दिली होती आणि त्या खुनाच्या धमकीनंतर अरमानच्या पाठीशी असणारं पाठबळ लक्षात घेऊन आणि त्याची खुनाची धमकी ही लक्षात घेऊन दर्शन सोळंकी 2 दिवस आजारी पडला आणि त्याच्यानंतर घाबरून त्याने आत्महत्या केलेली आहे।
ह्या आत्महत्येनंतर केलेल्या सुसाईड नोट ही SITला प्राप्त झालेली आहे आणि त्या सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे दर्शन सोळंकी यांनीच लिहिलेलं आहे. तशी कबुली त्यांच्या आईने आणि त्यांच्या वडिलांनी दिलेली आहे. त्यामुळे आता हे निष्पन्न झालेलं आहे की दर्शन सोळंकी यांनी आत्महत्या अरमान खत्रीच्या धमकीमुळे केलेली आहे आणि तशी सुसाईड नोट केलेली आहे. आता दूध का दूध पाणी का पाणी तर झालेलं आहे, परंतु हे निमित्त करून ज्या माजी राज्यसभा खासदार भालचंद्र मुनगेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी की हा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे, मग रोहित वेमुलापासून ते आंबोरेपर्यंत अशा संपूर्ण देशभरामध्ये कशा अनुसूचित जाती जमाती वर्गाच्या आत्महत्या होतात आणि नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून ह्या घटना वाढत चाललेल्या आहेत, असे जे आरोप केलेले आहेत ते सर्व बिनबुडाचे आहेत. एवढं स्पष्ट करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे की या देशातल्या सर्व नामांकित संस्थांपैकी मुंबई IIT आहे. या IIT मध्ये आणि देशातल्या सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या सर्व आत्महत्याबद्दल आमच्या मनात संवेदना आहे, आमच्या मनात दुःख आहे आणि या आत्महत्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आपापल्या स्तरावर या आत्महत्या रोखण्यासाठी आपल्याला काय काय सकारात्मक उपाययोजना करता येऊ शकतात याचा प्रयत्न केला पाहिजे. गरज पडली तर तसा कायदा केला पाहिजे. परंतु ही युवा पिढी हा देशाचा नागरिक आहे आणि भावी भारत घडवण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान लागणार आहे. अशा विद्यार्थ्यांची आत्महत्या होणं हे सर्वथा चुकीचं आहे. म्हणून की या दर्शन सोळंकींच्या आत्महत्येच्या निमित्ताने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी आणि ह्या इन्स्टिट्यूशननी आपापल्या स्तरावर या आत्महत्या रोखण्यासाठीचे जेवढे सकारात्मक उपाययोजना करायला पाहिजेत तेवढ्या केल्या पाहिजेत. अशा प्रकारचे आम्ही भावना व्यक्त करतो. आम्ही तशी त्यांच्याकडे मागणी करणार आहे. फक्त समाजामध्ये अराजकतेचं वातावरण निर्माण करणं, जातीमध्ये धर्मामध्ये फूट निर्माण होईल अशा पद्धतीनं उच्च शिक्षण संस्थांमध्ये वातावरण निर्माण करणं हे बरोबर नाही. दर्शन सोळंकींच्या आत्महत्येनंतर जे त्या ठिकाणी आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये दर्शन सोळंकीच्या निमित्ताने जे आंदोलन करणारे जे संघटना होत्या त्या संघटनामध्ये काही अशा पद्धतीची भाषणं झाली कि आपको मानना पड़ेगा कि जब तक आप श्री राम बोलेंगे आपको जय जय क्षत्रिय, जय ब्राह्मण, जय वैश्य बोलना पड़ेगा और थू शूद्र कहना पड़ेगा, दलित वर्ग को नीचा दिखाना पड़ेगा. अशा प्रकारची स्टेटमेंट त्या ॲजिटेशनमध्ये झालेली आहेत. याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याने संबंधित पोलीस स्टेशनकडे तक्रार दाखल केलेली आहे की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये जातीमध्ये धर्मामध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न केला जातो तो अत्यंत चुकीचा आहे अशी पोलीस तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये समाज विघातक, समाजामध्ये धर्मामध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या कोणत्याही चळवळी याच्यापासून समाजाने सावध राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांना प्रयत्न केला तर त्याला तोडीस तोड उत्तर दिलं जाईल एवढा इशारा देण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. धन्यवाद. माझ्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि आपल्या प्रश्नोत्तराच्या संदर्भामध्ये आमदार राम सातपुते हे आपल्यासमोर निवेदन करतील.
प्रामुख्यानं या दर्शन सोळंकी नावाच्या विद्यार्थ्याची जी आत्महत्या झाली, ही आत्महत्या का झाली याच्या मुळाशी जर आपण गेलं तर त्या ठिकाणी अरमान इक्बाल खत्री या विद्यार्थ्यासोबत त्याचं त्या ठिकाणी काहीतरी भांडण झालं किंवा शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर त्या ठिकाणी एका टोळक्याने येऊन त्या असणाऱ्या दर्शन सोळंकीला दम दिला की काय अशी आम्हाला शंका आहे. कारण IIT मध्ये काही दिवसापासून असे प्रकार घडत आहेत आणि याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला तुला कटरने मी तुझा खून करेल अशा पद्धतीचं पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढे येत आहे. म्हणून आमची याच्यामध्ये प्रमुख भूमिका हीच आहे की अरमान इक्बाल खत्री जो आहे याच्यासोबत अजून कोण कोण इन्व्हॉल्व आहे जे की या दर्शन सोळंकीच्या असणाऱ्या मृत्यूस कारणीभूत आहेत. आता अरमान खत्रीला अटक केली आहे, पोलीस कस्टडी झाली आहे, परंतु याच्या मुळाशी जावं लागेल की याच्यामध्ये कोण कोण जबाबदार आहेत. हा राहिला पहिला विषय. दुसरा, त्या ठिकाणी भालचंद्र मुनगेकर असतील, जिग्नेश मेवानी असेल किंवा वेगवेगळे फुटीरतावादी डाव्या विचारसरणीच्या लोकांनी प्रामुख्यानं IIT मुंबईला बदनाम करण्याचं काम केलं आणि त्याच्यामध्ये या IIT मध्ये इन्स्टिट्यूशनल मर्डर होतात अशा पद्धतीचं एक देशामध्ये सुद्धा आणि विदेशात सुद्धा म्हणजे हार्वर्डमध्ये किंवा वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये जगभरातल्या की IIT कशा पद्धतीने भारतातील हायर एज्युकेशनचे जे टॉप लेवलचे इन्स्टिट्यूट आहेत ते कास्ट डिस्क्रिमिनेशन करतायत अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांनी समाजाची माफी मागितली पाहिजे. आज त्याच्या सुसाईड नोटमधून जे पुढं आलंय की अरमान हॅज किल्ड मी अशा पद्धतीचं त्याच्या सुसाईड नोटमध्ये एक वाक्य आहे. त्यामुळे भालचंद्र मुनगेकर सारख्या व्यक्तींनी त्या ठिकाणी जिग्नेश मेवानी सारख्या समाजामध्ये विषवल्ली पसरवणाऱ्या लोकांनी समाजाची माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी IIT सारख्या इन्स्टिट्यूटला बदनाम केलं, त्या ठिकाणी समाजामध्ये विष कालवायचं काम केलं, वेगवेगळ्या पद्धतीने घोषणाबाजी केली, समाजामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण हे विद्वेषाचं तयार होईल अशा पद्धतीचं एक टार्गेटिंग स्टेटमेंट करून एक इकोसिस्टीमच्या माध्यमातून या सगळ्या लोकांनी या दर्शन सोळंकीच्या मृत्यूच्या नंतर ज्याप्रमाणे एखादा घटना घडते आणि त्याच्यानंतर त्याचे लचके तोडण्याचं काम या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे आमची सरकारकडे मागणी आहे की दर्शन सोळंकीला न्याय भेटलाच पाहिजे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या हे दर्शन सोळंकीने सांगितलंय. दर्शन सोळंकीच्या सुसाईड नोटमध्ये अरमान हॅज किल्ड मी, त्यामुळे अरमान सोबत कोण कोण होते हा अरमान इक्बाल खत्री आणि त्याचे सगळे साथीदार जे कोणी या दर्शनच्या मृत्यूस कारणीभूत आहेत या सगळ्यांच्या बाबतीत हे डावे लोक काय भूमिका घेणार. भालचंद्र मुनगेकर, जिग्नेश मेवानी हे अरमान हॅज किल्ड मी हे वाक्य जे दर्शन सोळंकीच्या सुसाईड नोटमध्ये आहे त्या सुसाईड नोटबद्दल हे काय बोलणार याच्याकडे आमचं लक्ष आहे. अशा पद्धतीने भालचंद्र मुनगेकर आणि या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने या दर्शनच्या मृत्यूनंतर समाजामध्ये जातीभेद निर्माण करण्याचं अतिशय कटकारस्थानीपणा चालवला या विषयाला आमचा आक्षेप आहे. दर्शनला न्याय भेटलाच पाहिजे. जे कोणी दर्शनच्या मृत्यूला जबाबदार आहेत या सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे. म्हणून आम्ही आजची पत्रकार परिषद घेतोय. रामजी, एकदा हिंदीमध्ये सांगा ना सविस्तरपणे. दर्शन सोलंकी इन्होंने जो सुसाइड की उसके संदर्भ में लेफ्ट ऑर्गेनाइजेशन इन्होंने जानबूझकर पॉलिटिकली लाभ लेने के दुष्ट हेतु से इसे इंस्टीट्यूशनल मर्डर कहा गया. इस ऊंची संस्थान में डिस्क्रिमिनेशन होता है और मुंबई IIT की उच्च संस्था इनको बदनाम करने की कोशिश की. इसके साथ साथ नरेंद्र मोदी जी की सरकार आने के बाद ये डिस्क्रिमिनेशन बढ़ रहा है और इसका नतीजा ये दर्शन सोलंकी सुसाइड है ऐसे उन्होंने बताया था. लेकिन महाराष्ट्र शासन का मैं आभारी हूँ, उनका अभिनंदन करता हूँ कि दर्शन सोलंकी की सुसाइड के बाद उन्होंने SIT गठित की
ये संवेदनशील सरकार है, तो उन्होंने एसआईटी गठित की और एसआईटी के इन्वेस्टिगेशन में अभी सामने आया है कि दर्शन सोलंकी की सुसाइड नोट मिली है, उसमें उन्होंने कहा है कि अरमान हैज किल्ड मी। तो उसकी सुसाइड नोट की जांच हुई है। दर्शन सोलंकी की मां ने उसे सही बताया है कि ये दर्शन का हस्ताक्षर है। तो अभी जांच में ये सामने आया है कि दर्शन को अरमान खत्री ने धमकाया था, उनको गला काटने की धमकी दी थी, उनको कटर दिखाया था, उनके दरमियान मतभेद उत्पन्न हुए थे और उनके साथ जो कुछ टोली थी उनके कारण दर्शन घबराया गया। 2 दिन पहले उनको फीवर आया था, वो बीमार पड़ा था और बाद में भय के कारण उन्होंने आत्महत्या कर दी है। अभी मेरा सवाल ये है कि जिन्होंने आरोप किया था कि इंस्टीट्यूशनल मर्डर है, ये जातीय भेदभाव के कारण ये आत्महत्या हुई है, इन्होंने माफ़ी मांगनी चाहिए। एक अच्छे संस्थान को बदनाम किया, समाज में और धर्म में दरार डालने की कोशिश की और माहौल बिगड़ने की कोशिश की। इसलिए मैं उनकी कड़ी निंदा करता हूं। उन्होंने माफ़ी मांगना चाहिए। मोदी जी की सरकार में जब एट्रोसिटी के खिलाफ सुप्रीम कोर्ट ने कुछ एट्रोसिटी एक्ट में डायल्यूशन करने की बात की, तब नरेंद्र मोदी सरकार ने दलितों के हित में, दलितों के कल्याण के लिए, दलितों के सुरक्षा के लिए मेरी सरकार कटिबद्ध है, ये वादा किया और पार्लियामेंट में एट्रोसिटी एक्ट के लिए कुछ अमेंडमेंट करके इस दलितों के हक के लिए इन्होंने कानून कड़ा बनाया। तो मोदी जी अगर दलितों के हित में, कल्याण के लिए और सुरक्षा के लिए अगर कटिबद्ध है, तो ये डिस्क्रिमिनेशन कैसे हो सकता है और उनकी राज में डिस्क्रिमिनेशन कैसा बढ़ सकता है, ये सवाल है। इसलिए मैं इनकी कड़ी निंदा करता हूँ। लेकिन सभी इंस्टीट्यूशन में जितने भी विद्यार्थियों ने आत्महत्या की है, उनके लिए मैं अपनी संवेदना व्यक्त करता हूँ कि ये देश के नौजवान थे और ये सभी नौजवान इस देश के नागरिक हैं। तो इन्होंने आत्महत्या नहीं करनी चाहिए, लेकिन ये आत्महत्या रोकने के लिए केंद्र सरकार या राज्य सरकार या जो ऑटोनोमस इंस्टीट्यूट है, इन्होंने अपने एरिया में कुछ ऐसे पॉजिटिव स्टेप लेना चाहिए कि ये आत्महत्या कम हो, उन विद्यार्थियों के मेंटल प्रेशर कम हो, ऐसा कुछ करना चाहिए। ये भी हमारी डिमांड है। और इस पत्र परिषद में हम यही निवेदन करने आए हैं कि हम दर्शन के लिए हमारी संवेदना है, हम उन फैमिली के दुख में शामिल हैं। महाराष्ट्र गवर्नमेंट की संवेदनशीलता को हम अभिनंदन करते हैं और भालचंद्र मुंगेकर और उनके साथियों ने जिन्होंने भी इस देश की बदनामी करने की कोशिश की है, इंस्टीट्यूट की बदनामी करने की कोशिश की है, इनकी मैं कड़ी निंदा करके उनकी माफ़ी की मांग करता हूँ। धन्यवाद। मागच्या 1 महिन्यापासून बार्टीचे जवळपास 861 विद्यार्थी आझाद मैदानामध्ये आंदोलन करत आहेत। तर त्यांचं हे अभ्यास करण्याचं आहे, या काळात त्यांना आंदोलन करावं लागतं। काय सांगा, सरकारमधील आमदार आहेत, या संदर्भात मुख्यमंत्र्यांना बोलणार आहात? नाही, बार्टीच्या विषयामध्ये प्रामुख्यानं विधानसभा अधिवेशनामध्ये आम्ही बैठक काही मागासवर्गीय आमदारांनी घेतली, माननीय अध्यक्ष असतील, त्या खात्याचे मंत्री असतील, यांच्यासमोर बैठक झाली आणि त्याच्यामध्ये बार्टीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना संशोधन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फेलोशिप भेटली पाहिजे, ही आमची भावना आहे।
आणि त्या विषयामध्ये सरकार सुद्धा सकारात्मक विचार करतंय. मी कालच माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे की बार्टीच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना जे संशोधन करतायत अशा विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली पाहिजे आणि ज्या दिवशी त्याचा PhD ला किंवा MP ला नंबर लागेल त्या दिवसापासून त्याला फेलोशिप भेटली पाहिजे, ना की त्याला गाईड मिळेपर्यंत किंवा आपल्याला वाट पाहावी लागते. तर असं होता कामा नये अशा पद्धतीची विनंती केली. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की या विषयामध्ये लवकरच मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या विषयातला निर्णय घेण्याच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि मला वाटतं हे सरकार संवेदनशील आहे. निश्चित या विषयामध्ये निर्णय होईल आणि सरकार पॉझिटिव्हली याच्यामध्ये सोल्युशन देईल. सर, आजचा 66वा दिवस आहे. पूर्ण आंदोलनाला 861 विद्यार्थ्यांची फेलोशिप ती मंजूर झाली, पण सरकारकडून या बजेटमध्ये 200 विद्यार्थ्यांची जी फेलोशिप आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. 2021 पासून ही फेलोशिप प्रकारलेली आहे आणि त्या लोकांच्या विद्यार्थ्यांचं बायोमेट्रिकचा एक मुद्दा की PhD ला जो आपण असतो तर बायोमेट्रिक अटेंडन्स लागतात. मागचे 2 महिने झाले विद्यार्थी त्यांचं ऍडमिशन ही कॅन्सल व्हायची शक्यता बदलली आहे. ते म्हणतात की अद्यापही मुख्यमंत्र्यांशी एकही चर्चा झालेली नाही आणि त्यांना माहितीही नाही. निश्चित या विद्यार्थ्यांच्या भावना, मी एक विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेलो आमदार आहे, या भावना मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याशी चर्चा केलेली आहे आणि लवकरच याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होईल. जे बायोमेट्रिकचा जो विषय आहे या विषयामध्ये सुद्धा सोल्युशन काढलं जाईल. या विषयामध्ये गरज पडली तर आम्ही सर्व SC आमदार मिळून माननीय मुख्यमंत्र्यांशी बैठक लावू आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बाबतीत संवेदनशीलता दाखवणारं हे सरकार आहे आणि ते दाखवेल असा मला विश्वास आहे. प्रकाश आंबेडकरांनी त्या विद्यार्थ्यांची आज भेट घेतली आणि त्या ठिकाणी एक वक्तव्य केलं की जे मागास वर्गीय जाती जमातीमधले आमदार आहेत त्यांना विद्यार्थ्यांनी बदललं पाहिजे. हा प्रश्न त्यांच्यामुळे सुटत नाही. याच्यामध्ये मला वाटतं की आपण संविधानाला मानणारे सगळे आणि त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये किंवा संविधानामध्ये वावरणारी, संविधानाच्या कार्यप्रणालीवर जगणारी आपण सर्व हे भारत हा देश आहे. त्यामुळे संविधानिक मार्गाने पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिला आहे, आंदोलनाचा अधिकार असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असेल आणि ते विद्यार्थी वापरतायत. मला वाटतं अशा पद्धतीचं वक्तव्य करून विद्यार्थ्यांच्या भावना भडकवण्याची आवश्यकता नाही आणि आपण लोकशाहीमध्ये वावरतो आणि आपण एक मोठे नेते आहात. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की कुणी अशा पद्धतीने मार्गदर्शन करू नये. हा विषय सुटला पाहिजे. मी काल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केलेली आहे आणि सरकार सकारात्मक आहे. निश्चित या विषयामध्ये या प्रश्नाला न्याय हे सरकार देईल. आंदोलन केली प्लीज. नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आंदोलन केलंच पाहिजे. लोकशाही आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठीचं आंदोलन हे सगळ्यात महत्वाचं शस्त्र आहे. परंतु आंदोलन करताना त्या ठिकाणी समाजाच्या भावना दुखावणं, जाती विद्वेष पसरवणं, म्हणजे त्या आंदोलनामध्ये घोषणा काय होत्या, आप अगर जय श्री राम बोलोगे तो जय श्री राम के साथ आपको जय ब्राह्मण बोलना पड़ेगा, जय शूद्र बोलना पड़ेगा, जय वैश्य बोलना पड़ेगा. अशा पद्धतीने आपण कुठल्या विषयाला धरून आंदोलन करतोय आणि कुठं काय बोलतोय हा सगळ्यात मोठा विषय. मला असं वाटतं की एखाद्या घटनेच्या मुळाशी न जाता जर या विद्यार्थ्याची जातीयतेतून हत्या झालेली आहे आणि हा त्या ठिकाणी संस्थात्मक खून आहे, अशा पद्धतीची देश विदेशात IIT बदनामी झालेली आहे. हे मुंबईमध्ये आंदोलन जरी झालं असलं किंवा वेगळे JNU मध्ये आंदोलन झालं तर देश विदेशात आपल्या देशाची सर्वोच्च असणारी शिक्षण संस्था IIT बदनाम झालेली आहे. त्यामुळे थेट टोकाची भूमिका घेण्यापेक्षा पोलीस तपासाच्या अंती अशा पद्धतीचा जो काही तपास आहे तो बाहेर येईपर्यंत थांबायला पाहिजे होतं. परंतु आपला जो डाव्या विचारसरणीचा जो अजेंडा आहे तोच रेटणं आणि त्याच्यातून समाजामध्ये विष कसं कालवलं जाईल ही भूमिका त्या ठिकाणी भालचंद्र मुनगेकर, जिग्नेश मेवानी, SFI, AISF, आयसा अशा पद्धतीच्या असणाऱ्या डाव्या आणि रॅडिकल ज्या डाव्या संघटना आहेत यांनी या देशाला आणि विद्यापीठा त्या असणाऱ्या IITला आणि अर्थातच भारताला बदनाम करण्याचं काम या दर्शन सोळुंकेच्या आत्महत्येनंतर केलेलं आहे. सर, जी सुसाईड नोट होती ती जवळपास 1 महिन्यानंतर मिळाली, ती सुद्धा हा तपास जेव्हा क्राईम ब्रांचकडे गेला त्यावेळेस, त्यामुळे पोलीस तपासावर सुद्धा काही प्रश्नचिन्ह उपस्थित नाही, मी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या सरकारचं अभिनंदन करतो की SIT नेमून
अशा पद्धतीनं संवेदनशीलता दाखवून तात्काळ SIT नेमून या दर्शन सोळंकीला न्याय भेटला पाहिजे, ही भूमिका माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या गृह खात्याने घेतली. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. ठीक आहे, तपासाला काही अंशी वेळ लागतो, कधी कधी ती सुसाईड नोट त्याने कुठं ठेवली होती काय, हा तपासाचा भाग आहे. परंतु सुसाईड नोट सापडली आणि त्याच्यातून सत्य बाहेर आलं आणि त्या सत्यातून दर्शन सोळंकीला निश्चित न्याय भेटेल याच्या अपेक्षा उंचावल्या गेलेल्या आहेत आणि निश्चित हे सरकार त्याला न्याय देईल असा मला विश्वास आहे. निश्चित आता अमरजींनी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होऊ नये याच्यासाठी काउन्सिलिंग सेंटर असले पाहिजे. मागासवर्गीय विद्यार्थी असतील किंवा आदिवासी भागातून जे काही विद्यार्थी येतात त्यांच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी एक काउन्सिलिंग सेंटर असावेत प्रत्येक हायर इन्स्टिट्यूटमध्ये. त्या ठिकाणी SC ST सेल जे आहेत या अशा विद्यार्थ्यांच्या काउन्सिलिंगसाठी सेल सुद्धा स्थापन केले पाहिजे आणि हे सेल IIT मुंबईमध्ये सुद्धा आहे, ते अधिक प्रभावीपणे कसे चालवले जातील याच्याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे आणि ती मागणी सुद्धा आम्ही सरकारकडे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली.